मारुती, हा आमच्या विजयाला पाहिलंच का रे? नाही आला नाही का? नाही, अजून नाही आला. हो का? माऊ, आई काय ग, इकडे का बसलीयस? मला ना या विजयाचं काही कळतच नाहीये. काय म्हणजे आला नाहीये का तो अजून? नाही ना, मित्रांबरोबर बर्थडे पार्टीला गेलाय. मग अशी फोन लावतो ते उचलत सुद्धा नव्हता. नशीब अजून हे आले नाहीयेत. हे येण्याच्या आधी तो यायला हवा ग. नाही तर तुला माहितीये ना दोघांमध्ये कसा वाद होतो तो. आई आई तू शांत हो ना, मी करते त्याला फोन, पण इकडे नको बसूस तू, आज चल आधी चल. तुला माहितीये ना हो मला माहितीये, मी करते ते फोन कसे त्याला. भडकतात ते. चल 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 चल. ऐक ना विजू, मला घरी सोडून जाशील ना? हो का बाई, तुला बाहेर सोडेन, मला जरा काम आहे. काम काही काम वगैरे नाही, बाबांना घाबरतो. हॅलो. हा विजू कुठे आहेस? हा येतोय, घरीच येतोय. अरे वाजले किती, लवकर ये, बाबा येतील आता कधी घरी. हो अगं येतोय, आलो. पण बाबा यायच्या आधी ये, बाबांचा राग माहितीये नाही तर तुला. माऊ येतोय, चल चल बाय बाय. काय? चल चल चल. अरे काय म्हणाला? येतो म्हणाला. हा मुलगा ना कधी ऐकणार नाही आणि हे शांत राहणार नाही. माऊ, तुलाच आता सगळं सांभाळावं लागेल. विजय थांब. विजय, बरं झालं हे येण्याच्या आधी तू. हा आलोय मी. वेळ चुकली याची ना, आता तुला त्याची बाजू नाही घेता येणार. अरे बाबा तुम्हाला गुड न्यूज सांगायची होती एक. थांब. कुठे गेला होता? मित्राकडे गेलेलो. कोण मित्र? निखिल. फोन लावता. अहो तू सांगतोय ना मित्राकडे गेला म्हणून. तू गपास. फोन लाव त्याला. हा बाबा, तो आता घरी असेल. तू घरात असल्यावर बोलतोस ना मित्रांबरोबर. लाव फोन. चल. अहो बाबा, कशाला त्याला आता त्रास? दे फोन दे. चल मला बाबा, दे. अहो मी दे. ए, ए. बाबा हे अति होत आहे. आती होते म्हणजे दे. हा लॉक उघड. लॉक उघड. बाबा मी काय म्हणते, तुम्ही आता जरा बसा ना, मी चहा देऊ का पटकन थांब. तुम्हाला? मला खरं कळलं पाहिजे कुठे गेला होता तू. अहो बाबा, सांगितलं ना मित्राकडे. काय मी आता खोटं बोलतोय काय? खोटं बोलतोस. अहो नाही दिसतंय मला आता. कुठे गेला सांग. आईला सांग. ए, तू मध्ये बोलू नको. का मध्ये? तू मध्ये बोलू नको. खरंच मित्राकडे. सांग, खरं सांग कुठे गेला. त्याला सोडायला गेलेलो. कुणाला? प्राजक्ताला सोडायला गेलेलो. कोण प्राजक्ता? प्राजक्ता कोण? कोण प्राजक्ता? बाबा किती वेळा सांगितलं मला असले धंदे चालणार नाही. अहो, बाबा, म्हणजे बाबा, चालणार please, म्हणजे. तुम्ही शांत व्हा. अगं, कमवायची अक्कल नाही याला. अहो, असले धंदे कमवू मी- नको. कसले धंदे? हा? तुम्ही बसा बसा इकडे. प्लीज शांत व्हा ना प्लीज. याचं ना काहीच नाही होणार. तुझा जीव गेला असता तर. आणि त्याचा जीव तुम्ही किती मारलत त्याला? परवा नाही आपल्याला. परवा नाही मला. ज्यानं माझ्या पोरावर नजर ठेवली त्याचं डोळं हातात काढून देईन मी. माझ्या पोराला धमकी देतो तो. मान्य आहे हे बघ, मला मान्य आहे त्याने मला धमकी दिली, पण ते मम्मीचा मुलगा म्हणून, एक डॉक्टर म्हणून नाही. पेशंट कोणीही असला ना तरी आमचं कर्तव्य एकच असतं, त्याचा जीव वाचवणं. आणि आईचं कर्तव्य? आईचं कर्तव्य असतंय तिच्या पोराची जिम्मेदारी घेणं. मी घेतली ती. त्या माणसानं गुन्हा केला, त्याला शिक्षा मिळाली. त्याचं दुर्दैव हिता आला तो.
त्याचं सुदैव मम्मी की तो इथे आला. आम्ही त्याचा जीव वाचवू शकलो. मी आणि कस्तुरी त्याचा जीव वाचवू शकलो. हे त्याचं तुला कळतं का रे? तुझ्या जीवावर उठला होता तो. मी माझं कर्तव्य कसं विसरू? हे बघ, मी माझं कर्तव्य विसरलो नव्हतो. तू तू बस इथे. मम्मी तू इथे बस. हे बघ, मी तुला समजवतो. बस बस. हे बघ, तू ऐकून तर घे. मला ना आजी लहानपणी नेहमी एक गोष्ट सांगायची. एक माणूस नदीवर आंघोळ करायला गेला होता. तर त्याला आंघोळ करत असताना एक विंचू पाण्यात तडफडताना दिसला. म्हणून त्याने पाण्यात हात घातला आणि त्या विंचूला बाहेर काढलं. तर तो विंचू त्याच्या हाताला चावला. तो परत पाण्यात पडला. पण त्या माणसाने त्याचा जीव वाचवायला परत त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. विंचू पडला उचलला, पडला उचलला, पडला उचलला. तुझ्या या आजीच्या गोष्टींनी सगळा राडा घातलाय. हे बघ, सांगायचा मुद्दा हा आहे की त्या गोष्टीतल्या माणसाने त्याचा माणुसकीचा धर्म सोडला नाही. आणि विंचवाचा धर्म? त्याचं काय रे? विंचवाच्या धर्माचं काय? तुला ज्याच्यात माणूस दिसतोय ना त्याच्यात मला इंचू. माहितीये का तुला, एखाद्या माणसानं सुपारी घेतली ना की तो ती सुपारी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. उशिरा का होईना त्याची सुपारी तो पूर्ण करतो. हे तुला काय ना, तुझ्या आजीने तुला या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, या सगळ्या गोष्टी आहेत बाबा. आताच युग आहे ना ते कलीचं युग आहे. वाईट आहे ते. कसं सांगायचं तुला? रडू नकोस. नाही रडत रे, मी नाही रडत. तुला पटत नाही ना, याचा त्रास होतो मला. बरं वाटतंय? माऊ, हम्म. तू काय गुड न्यूज सांगणार होतीस ग? आमच्या हॉस्पिटलमध्ये ना एक पेशंट आले होते. खूप क्रिटिकल केस होती. पण सौरभ सरांनी आणि मी मिळून त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. टाळ्या पण वाजवल्या. तुझं खूप कौतुक वाटतं बघ. पण विजयाकडे बघितलं ना, असं वाटतं काहीतरी चुकलंय माझं. कुठेतरी कमी पडतोय मी. कधी सुधारणार आहे देव जाणे. बाबा, तुम्ही काहीही विचार करता. बघा, एक दिवस असा येईल ना जेव्हा तुम्ही त्याचं कौतुक करून थकाल. हा, कधी? लवकरच. झालं. काय झालं? हँग झाला बघ मोबाईल. बघू. बाबा, मी काय म्हणते, फोन बदलून टाका आता. सतत असं होतंय. हे बघ, या मोबाईल मधून फोन करता येतो. आपण बोललेलं त्यांना कळतं, त्यांना बोललेलं आपल्याला कळतं. बस, काम संपलं. हो, पण मी तुम्हाला घेऊन देईन दिवाळीत माझ्या पगारातून. नाही माऊ, तुझा पगार खर्च नाही करायचा, तुझ्यासाठी ठेवायचा. हा, बरं तसं करू, पण मी तुम्हाला मोबाईल घेऊन देणार, हे ठरलं. काय बाबा, किती फोटोज आहेत. हँग नाही होणार तर काय होणार? मेमरी फुल झाली आहे सगळी. थांबा, मी क्लिअर करते. माऊ, तुझ्या आईचा फोटो कट करू नका. खूप प्रेम करता ना आईवर? नवऱ्याच्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये जर बायकोचा फोटो नसला ना तर नवऱ्याची काही खैर नाही, आपण सांगतो. ऐकते मी. ते झोप आहे तू. पाटील, हा फोटो? माऊ, तू याला कसं ओळखतेस? हो, मी आता ज्या पेशंट बद्दल सांगत होते तुम्हाला ते हेच आहेत. याचीच तर मिसिंग केस आहे. म्हणजे तुझ्या हॉस्पिटलमध्ये हा? हो. माऊ, उद्या मी तुझ्याबरोबर येतो. तो माणूस आणि मम्मी, त्यांचं काय वैर असेल? आणि असेल जरी तरी त्यात सौरभ सर काय आहेत? तो माणूस त्यांना का मारणार होता? सर माझ्यापासून काही लपवून नाही ठेवत आहेत ना? मी का सतत असा संशय घेतेय? पण
तरी ना राहून राहून मला तेच तेच प्रश्न पडतायत की सौरभ सर आणि मम्मी यांचा काहीतरी संबंध आहे. मग तो रक्ताशी जरी नसला तरी त्या पलीकडे जाऊन काहीतरी संबंध आहे का? आज त्या पेशंटनी सरांना इतके आशीर्वाद दिलेत ना की ते सगळे त्यांच्या घराला लागतील. काय तोडणाऱ्याला असं वाटतं की हाडं तोडली म्हणजे झालं सगळं, पण जोडणारा फक्त हाडं जोडत नाही, माणसंही जोडतो. जोडणारा महत्वाचा. यश मिळणार. प्रेमाला बाबांचा विरोध असताना सुद्धा मनातून सरांचे विचार काही जात नाहीयेत. का असं होतंय? बाबांनी सांगितलेल्या कुठल्याच गोष्टीला आजवर मी नाही म्हटलं नाहीये. मग आत्ताच का असं होतंय? कदाचित याला फक्त डॉक्टरांबद्दलची काळजी असेल. आणि या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच मिळेल जेव्हा बाबा उद्या त्या माणसाला भेटतील. पण सौरभ सर रात्रभर हॉस्पिटलला आहे. त्या माणसाने पुन्हा एकदा तसं काही नाही 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 नाही. काय वाटेल ते विचार येत आहेत मनात. माऊ, हा तुझा डबा. आणि जरा ह्यांचा डबा भरशील या पिशवीत. ए विजू, जरा बाबांचा डबा भर ना पिशवीत. मग राहू दे, मी भरतो. मी भरते, राहू दे. राहू दे, तुझी तयारी करायची ना तू. नाही, माझं झालंय सगळं, एवढंच राहिलं होतं. हे घ्या, भरलं. मग एक मिनिट. काय? ठीक आहे, ठीक आहे. बाबा आहेत पैसे माझ्याकडे. सगळं ठेव तुझ्याकडे, ठेव. मला माहिती आहे तू खर्च करणार नाहीस, पण असू दे, जास्त असलेले बरे. बर. तुला ते कदम आठवतात का? गोरेगाव पोलीस स्टेशन होते बघ माझ्याबरोबर. हा हा हा. त्यांचा पोरगा भरती झाला. त्यांचा ऊर असा एकदम भरून आला असेल ना. चहा. अहो, 500 रुपये पाहिजे होते. का ग? ते वाण्याचं बिल द्यायचंय. विजयाकडे द्या, तो देऊन येईल. अहो, गरम आहे चहा. त्यापेक्षा डोकं जास्त गरम आहे. मऊ दे लवकर. बाप लेकाचं कधी पडणार आहे कोणास ठाऊक. आणि समजवावं तर कोणी माघार घेत नाही. काय चाललंय? कुठे काय चाललंय? सगळं नीट तर आहे. अच्छा, म्हणजे तू यापुढे बाबांशी बोलणारच नाहीयेस का? मग तू बाबांच्या जागी असतीस तर तू मला मारलं असतंस. हे बघ विजू, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांची स्वप्न, त्यांचे अनुभव या सगळ्या पुढे ना आपण दोघं खूप लहान होतो. त्याच्यामुळे मला त्यांच्या जागी उभं राहून नाही विचार करता येणार. हा, पण मी एक नक्की सांगू शकते ना तुला, मी जर का तुझ्या जागी असते तर मी एवढ्या रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबलेच नसते. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. दरवेळी आहे ना आपण समोरच्याचा विचार करायचा. माझ्या विचारांचं काय? विजू, पण आपल्याला लहानपणापासून काय शिकवलंय त्याचा विचार कर ना तू. तुला माहिती होतं ना बाबांना हे नाही आवडणार तू असं उशिरापर्यंत बाहेर थांबलेलं. इनफॅक्ट खरं सांगायचं तर मलाही नाही आवडलं. हे बघ भाऊ, सिच्युएशन तुझ्यावर आली ना की तुला पण कळेल की कधी कधी मनाविरुद्ध वागावं लागतं.
म्हणजे सरांच्या बाबतीत पण असंच झालं असेल का? देख मग, जो मेरे साथ हुआ है वो तेरे साथ भी हुआ है. फरक एवढाच है, मैं रंगे हाथ पकड़ा गया, तू छूट गई. अजिबात नाही. पकडायला जायला मी अशा काही गोष्टी करणारच नाही मुळात. माऊ लवकर ये. हो आले बाबा. विजू प्लीज एकदा विचार कर ना प्लीज. पाण्याचं बिल भर. माऊ काय विचार करतेस? ते तुम्ही आतमध्ये माऊ पेशंटला भेटायला येऊ शकत नाही का मी? मग काही प्रॉब्लेम नाही ना होणार बाबा? काही प्रॉब्लेम होणार नाही. अगं साधी मिसिंग केस आहे. नाही असं हॉस्पिटलमध्ये एकदम पोलीस वगैरे. माऊ अगं चोर गुंड आतमध्ये लपून बसलेत का? तू कशाला टेन्शन घेते? आलं तर त्यांना टेन्शन यायला पाहिजे. मग आतमध्ये सगळं शांत असू दे म्हणजे झालं. सर हे सुरू काय रे? कसला विचार करतोयस एवढा? तो माणूस आला होता ना मला मारायला, तो ढसाढसा रडला ग माझ्या समोर. पकडली जातात ना ही माणसं तेव्हा अशीच नाटकी करायला लागते. पण हे सगळं कुणी केलं, त्याच्या पाठीमाग कोण माणूस होता, हे जवळ समजत नाही ना तवर शांत बसणार नाही. कशाला? मी आहे ना व्यवस्थित. तुला काय होण्याची वाट पाहू का मी? हा तुला कुणामुळे खर्चटला ना तरी पण त्याला सोडायची नाही. तो माणूस मला म्हणाला मम्मीचा बदला घ्यायचा म्हणून तुला मारायला आलो. अच्छा. आणि हे कस्तुरीने ऐकलं. तर मला कळत नाहीये की तिने जर मला हे विचारलं की तो असं का म्हणाला तर मी काय उत्तर देऊ तिला. सरळ खरं सांगून टाकायचं सुरू. बाईंना बरं करण्यासाठी नाही म्हणाली ना तर मी बघते काय करायचं. मी करतो हँडल. सुरू एवढा काय विचार करतोस रे? हा जर काही त्रास होत असेल तर मम्मीला सांग. काहीतरी लपवतोय काय हरकत. शिवा कुठे? अरे शिवा त्या माणसं त्या काय इथं गेलाय, काहीतरी घरी महत्वाचं काम आहे ना त्याच्या, तिकडे गेलाय तो. आपण जाऊया पुढं, येईल मग हॉस्पिटलला.